हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त. चला, परी चालली स्कूलमध्ये. आणि आज आमची युनिट टेस्ट आहे. आज जरा थंडी कमी वाटते थोडी, पण मला सर्दी झाली त्यामुळे मग मी स्टोल बांधून आली. परीला स्वेटर घालाय काय झालं होतं ग? स्वेटर सापडत नव्हता. इथेच कपड्यात ठेवला असेल की नव्हता. चला आता सोडून येते परीला, त्यानंतर मग माझं रुटीन चालू होईल दिवसभराचं. अरे छोटा आहे की ते. नको परी, नको हात लाव. ए हात नको लाव, जेवण करायचं असतं त्या हाताने. छान आहे ना छोटूस. नको बाई, चल यांचं असून चला बाय. चला आता आले परीला सोडून, चालले आता घरात. आता घरातली सगळी कामं आवरायची. तुम्हाला असं माझं तोंड बघायला लागतंय, पण काय करणार, थंडी खूप आहे. तर आता ना खिरीसाठी मी तांदूळ भाजून ठेवलं होतं, ते थंड झाले आणि मिक्सरमध्ये ह्याची आता पूड करून ठेवणार आहे. जेव्हा जेव्हा खीर करायची असते तेव्हा तेव्हा उपयोगी पडतं, म्हणून मग मी असं करून ठेवते. आणि त्याच्यानंतर मग मला घरातली बाकीची सगळी कामं आवरायची आहेत. आणि आज खूप छान अशी रेसिपी पण करायची आहे, शेवटी तुम्हाला बघायला मिळेलच. चला ते आता ठेवून देते डबा. चला परीला आले घेऊन आता स्कूलमधून. आहे ना परी? जिन्याने जायचं का? जिन्याने का? हा का? कसा केला पेपर? पांढऱ्याचा काळा गेला, काळ्याचा पांढरा गेला. मग पांढऱ्याचा काळा गेला. खरं ना? का लईच काळा करून टाकला? नाही ना तसं काय केलं. ही लिप 7 वर गेली बघ पार. त्याचा आकडा दिसतोय का? मीटर आहे. आणि ही परी. आज कोणी पूजा केली ना देवाची संध्याकाळच्या वेळेला, ते मी तुम्हाला दाखवते. चला तर मग. मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, तर आता म्हटलं चपाती आणि थोडीशी मिठाची मटकी करावी, कारण मला मिठाची मटकी आवडते. आणि परीला आता मी आहे ना भांडी लावायला लावल्यात. मी तिला असं छोटी मोठी कामं सांगते, कारण तिला पण थोडी भारी यायला पाहिजे, है ना परी? आणि माझी फेवरेट मिठाची मटकी. चला आता मी करते. माझं तब्येत लय डाऊन वाटते, मला लय दुखतंय परी. काय करते त्याला आता? सिम्बा ठेवले. ए सिम्बा, त्याचे डोळे बघ ना किती छान आहेत. डोळे बघ त्याचे किती छान आहेत डोळे. ओय सिम्बा. मी ह्याला आम्ही ना येताना बिस्किट आणणार आहे आता ह्याला. बिचारी एकटा उपाशी असेल ना. चला आता बाय बाय करा त्याला. चल उशीर होतोय. तो आता ते तुझ्याच मागं आपल्याच मागं येणार. अगं त्याच्या पायाला लागलंय वाटतं काहीतरी. अरे कुठे चालला तू? इथंच थांब, आम्ही येतो जाऊन. हा थांब इथंच. अगं तर सोबतच येतोय परी. चल. अरे तू इथंच थांब, नको येऊ तिकडे, गाड्या इथं. गाड्या सिम्बा इकडे. चला आता काय खरं नाही. ए नको इथंच थांब बाबा. काय? हा चल पटपट, म्हणजे ते येणार नाही. चल.
तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवसाचा आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही गावात चाललो होतो कारण मला थोडीफार शॉपिंग करायची होती. शॉपिंग म्हणजे घरातलंच किराणा माल थोडासा राहिलेला तो आणायचा होता. मग जाता जाता मला हे घर संसार दिसलं. मग म्हटलं चला आपण काय काय आहे ते तरी बघूया. तर बघू शकता जेवढं काही आपल्याला उपयोगी घरामध्ये वस्तू लागतात ना त्या सगळ्या वस्तू इथे आहेत. बॅगा होत्या, घड्याळ होती, हे पाऊच होतं, दुधासाठी छोट्या छोट्या पिशव्या होत्या, फ्रेम होत्या, कपडेसुद्धा होती, भांडी होती आणि मुलांना काय असं शाळेचं साहित्य लागतं ते सुद्धा होतं. कप होते आणि खूप सारं म्हणजे खूप साऱ्या प्लास्टिकच्या वस्तू होत्या. हे बघू शकताय बरण्या वगैरे सगळं होतं. जे आपल्याला घरामध्ये उपयोगी पडतात ना किचनमध्ये त्या सगळ्या गोष्टी चला आता बघून तर झालं. आता घरी गेल्यानंतर मला बिर्याणीची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करायची आहे. खूप दिवस झाले बिर्याणीची रेसिपी शेअर नव्हती केली म्हणून म्हटलं की चला आता करूया. आमच्या घरात सगळेच बिर्याणीचे फॅन आहेत त्याच्यामुळे मला आठवड्यातून एकदा किंवा मग 15 दिवसातून एकदा तरी बिर्याणी करावी लागते. इतकी बिर्याणी घरात सगळ्यांना आवडते. तर आज बिर्याणीचा बेत ठरला होता. तर मी हे नवीन पातेलं घेऊन आले होते. मी त्या दिवशी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलंच आणि ह्या नवीन पातेल्यामधली पहिलीच बिर्याणी आहे आणि ती मी तुम्हाला दाखवते. तर ह्या पातेल्यामध्ये भरपूर सारं पाणी टाकलं होतं आणि त्यामध्ये मग मी तांदूळ धुवून स्वच्छ जवळजवळ मी तांदूळ 1 तास भिजत ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मी राईस बनवायला टाकला आणि त्याला छान उकळी फुटल्यानंतरच मग मी सगळे खडे मसाले त्यामध्ये टाकणार आहे. दही, आलं लसूण पेस्ट, पुदिना, कोथिंबीर हे सगळं लावून चिकन मॅरिनेट करायला ठेवले. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि पुदिना हे सगळं कापून घेतले आणि बादशाह बिर्याणी मसालासुद्धा घेतलेला आहे आणि हे सगळं साहित्य वापरून मी बिर्याणी बनवणार आहे आणि घरच्या घरीच बिर्याणी बनवते मी. खूप छान आणि टेस्टी लागते. तर इकडे कढई तापायला ठेवली आहे. कढईमध्ये आता जेवढं आपल्याला चिकन शिजण्यासाठी तेल हवं आहे तेवढं मी टाकून घेतले. सगळ्यात अगोदर हा बारीक चिरलेला कांदा मी टाकलेला आहे आणि कांदा छान परतून घेणार आहे. आज बरिस्ता वगैरे करणार नाही आहे. मग बरिस्ता करायचा म्हटलं की खूप वेळ जातो आणि ऑलरेडी मला ना उशीर झाला होता आज. संध्याकाळचा ब्लॉग शूट करते आणि जेवणाला भूक पण खूप लागलेली म्हणून मग मी पटपट करायचं ठरवलेलं. तर आता छान अशी भाताला उकळी फुटली आहे तुम्ही बघू शकता. आता हा खडा मसाला त्यामध्ये टाकून देते आणि छान अशी उकळी आल्यानंतर भात शिजल्यानंतर हे सगळं पाणी काढून घ्यायचं आपल्याला. तर ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे. तोपर्यंत इकडे छान असा कांदा मी परतून घेते. आता भात शिजत आलाय की नाही ते बघणार आहे. भाताचे 2-3 तुकडे झाले की म्हणायचं भात छान शिजलाय. तर थोडीफार नॉर्मली कसर होती अजून 5 मिनिटे तरी ठेवावं लागणार आहे. त्याच्यानंतर आता कांद्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. कांदा छान गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होता आला की त्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे. तर आता भात शिजलेला होता तो पण आता मी काढून घेते. एका झाऱ्याच्या मदतीने ते आपल्याला काढून घ्यायचं आहे पाण्यातून. पाणी सगळं त्यामधलं ड्रेन करून घ्यायचं आहे आणि ह्यातले जे खडे मसाले आहेत ना ते सुद्धा सगळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. कारण काय होतं ना जेव्हा आपण बिर्याणी खायला घेतो ना आणि एकतर खाताना कसं असतं आपलं की ते दाताखाली येऊ नये आणि खाण्यात आपण इतकं मग्न असतो ना की ते दाताखाली कधी आले हे सुद्धा समजत नाही म्हणून मग हे सगळे खडे मसाले भात थंड झाल्यानंतर काढून घ्यायचे. आता टोमॅटोसुद्धा टाकला आहे मी कांद्यामध्ये आणि हे चांगलं असं पेस्ट झाल्यासारखं करून घ्यायचं आहे आपल्याला कारण ना ह्याचीच ग्रेव्ही आपल्याला चिकनमध्ये मिक्स करून चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर आता टोमॅटो कांदा छान परतून झाला आहे त्यामध्ये आता पुदिना आणि कोथिंबीर टाकली आहे आणि जेव्हा आपण मॅरिनेट करतो ना त्यावेळेस जास्त पुदिना आणि कोथिंबीर टाकायची नाही नाहीतर मग तो काळा पडतो किंवा मग जेव्हा आपण थर लावतो ना बिर्याणीचे त्यावेळेस सुद्धा टाकायचे नाही त्यावेळेस सुद्धा काळा पडतो. फक्त कांदा काजू एवढं आपण टाकू शकतो. तर आता ना हे सगळं टाकून झाल्यावरती मी सगळे मसाले टाकते जे सुके मसाले आहेत ते धना पावडर टाकलेले आहे, हळद टाकली आहे, घरचा मसाला टाकला आहे, बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि हे सगळं टाकून छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता तुम्ही बघू शकता किती छान दिसायला लागले हे वाटण आणि आता ह्याच्यामध्ये ना एकदम ग्रेव्हीसारखं आपल्याला करायचं असेल तर थोडं नॉर्मली पाणी टाकायचं. जवळजवळ मी ह्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकून तुम्ही बघू शकता किती छान मसाला दिसतोय. तर आता हे मॅरिनेट झालेलं चिकन ह्यामध्ये मी टाकून घेते आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तर आता सगळं परतून घेते मी आणि झाकण ठेवून आपल्याला जवळजवळ हे ना मीडियम गॅसवरती अर्धा तास छानपैकी चिकन शिजवून घ्यायचं आहे. अर्धा तास जातो चिकन शिजायला कारण आपण बारीक गॅसवरती हे चिकन शिजवून घेणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे. फक्त दह्याचं जे पाणी आणि चिकनच्या अंगचं जे पाणी असतं ना ते सुटतं त्याच्यामध्येच आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. तर आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि जवळजवळ अर्धा तास हे चिकन शिजू देते. त्यानंतर मग मी भात सगळा काढून घेतला होता
आणि थंड करायला तर ठेवून दिला. ह्यातले सगळे खडे मसाले काढून घेतलेत, फक्त तेजपत्ता ठेवलेला आहे. त्यानंतर मग आपलं चिकन सुद्धा छान असं शिजत आलेलं आहे. तुम्ही बघू शकताय तरी सुद्धा त्याला खूप छान आलेली आहे. आणि हा सगळा रसा जो आहे तो त्याचा अंगच्या पाण्याचा सुटलेला आहे. त्यामुळे आपण वरून पाणी जर घातले ना तर सगळ्या ह्या चिकनची टेस्ट चालली जाते. म्हणून मग वरून पाणी अजिबात घालायचं नाही आहे. एवढ्या ह्याच्यात शिजवून घ्यायचं आहे. चिकन छान असं शिजलेलं आहे. तर आता ना पातेल्याला मी थोडंसं तेल लावून किंवा तूप असेल तुमच्याकडे तर तुम्ही लावून घ्यायचं. कारण पातेल्याचं बूड जळायला नको आणि भातसुद्धा आपला करपायला नको म्हणून. आणि हे चांगलं लावून घेते तेल मी आता. आणि त्याच्यामध्ये आता मी थर लावून घेणार आहे. काही नाही, एकदम साध्या सोप्या पद्धतीनेच मी दाखवते तुम्हाला, जास्त तामझाम पण नाही. आणि आज माझ्याकडे ना कोळसा सुद्धा नव्हता, कारण मला काय म्हणतात त्याला, ते वाफ द्यायची होती. म्हणजे दम बिर्याणी कशी असते तसं दम द्यायचा होता मला, पण ते नसल्यामुळे तेवढी एक गोष्ट माझी मिस झालेली आहे. तुमच्याकडे कोळसा असेल तर तुम्ही दम देऊ शकता, पण माझ्याकडे जेवढं साहित्य अवेलेबल होतं तेवढ्यात मी बिर्याणी बनवलेली आहे. आता मी पहिला भाताचा थर टाकते. जास्त भाताचा थर टाकायचा, कारण खालच्या साईडला जास्त भाताचा थर टाकला ना की जे आपण वाटण केलेलं आहे किंवा जो फ्राय केलेला आहे त्याचा जो रस्सा आहे ना तो खाली गेला की पातेलं करपतं किंवा जळतं. त्याच्यामुळे ना भाताचा थर खालच्या साईडला जास्त टाकायचा. तर आता सगळं चिकन मी टाकून घेते. जेवढं हवं आहे तेवढं आपल्याला टाकून घ्यायचं. जर आपल्याला फ्राय खायला ठेवायचं असेल तर ठेवू शकतो. आणि इथं मी थोडासा फ्राय ठेवणार आहे, कारण मला थोडासा रस्सासुद्धा करायचा होता नंतर. कारण सुकी सुकी बिर्याणी आम्हाला नाही आवडत, त्याच्यामुळे थोडासा रस्सासुद्धा मी बनवते. जास्त नाही, 2-3 फुलपात्रीच बनवायचा आहे. तर आता चिकनचा थर लावून घेते. त्यानंतर भाताचा सुद्धा वरून थर लावायचा आहे. असे आपल्याला 2-3 थर लावून घ्यायचे आहेत. तर आता थर लावून झालेत माझे, तुम्हाला दिसत असेल. आता मी ना जो माझ्याकडे तवा आहे एकदम जाडबुडाचा, तर तो गॅसवर ठेवला आहे. गॅस मीडियम केलेला आहे. आणि त्याच्यावरती मी पातेलं ठेवलं आहे, झाकण ठेवलं आहे. आणि झाकणावरती एकदम जड अशी वस्तू ठेवायची, म्हणजे वाफ कोंडली जाते. तर आता हा फ्राय काढून ठेवला आहे आणि त्याचा मी रस्सा बनवणार आहे. तर आता जवळजवळ 25 ते 30 मिनिटे मी असंच पातेलं ठेवलं होतं. छान असं दम बसलाय त्याला. तर आता मी काढून घेते. खलबत्ता गरम झालाय आणि छान अशी बिर्याणी आपण आपली रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती भारी दिसते, एकदम मस्त वाटते. आणि स्मेल तर काय सांगू तुम्हाला, एवढं भारी येत होता ना वास बिर्याणीचा. तर इथं रस्सासुद्धा तयार झालेला आहे. तर आता मी ना परीला देणार आहे थोडंसं टेस्ट करायला बिर्याणी आणि हे, कारण तिला पण भूक लागली, ती बराच उशीर झालेला होता. तर आता ना जेव्हा आपण बिर्याणी सर्व करतो ना त्यावेळेस असा उभा चमचा घालायचा आणि एका साईडनं अशी बिर्याणी वर काढून घ्यायची. म्हणजे ना प्रत्येक लेयर, प्रत्येक थर असा उलथण्याबरोबर येतो. म्हणजे जे काही तुम्ही कोणतंही पळी असू द्या किंवा उलथाणं असू द्या वापरत असाल त्याच्यावरती येतो आणि दिसायला पण ते छान दिसतं. तर आता बिर्याणी मी सर्व करते आणि परीची रिॲक्शन बघूया, परीला आवडते की नाही. तसं तर आवडणारच, कारण प्रत्येक वेळी मी बिर्याणी खूप छान बनवते. सगळ्यांचंच म्हणणं आहे, माझ्या घरी सुद्धा माझ्या आजची बिर्याणी आवडते. आणि आता तर असं झालंय कधी खाईन, कारण इतका स्मेल भारी येत होता ना. चला आता परीचा रिव्ह्यू घेऊया. चला आता परीला तर बिर्याणी खूप आवडली. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब करा.